नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपली स्पर्धा परीक्षा आपल्याला जर पास करायची असेल तर त्याची 30 त्रिसूत्री मी मागे सांगितली होती बघा, आपल्या पुस्तकांमध्ये पण लिहिलेली आहे. एक म्हणजे पहिलं तर आपला अभ्यास झाला पाहिजे, दुसरी गोष्ट आपली रिव्हिजन झाली पाहिजे आणि आपली प्रश्न सॉल्व्ह करण्याची प्रॅक्टिस झाली पाहिजे. अभ्यासासाठी ऑलरेडी आपलं विविध विषयांचं पुस्तक आहे, म्हणजे याच्यातून तुमचा अभ्यास पूर्ण होतोय. मागच्या वर्षी आपण याच पुस्तकाच्या रिव्हिजन नोट्स सुद्धा तयार केल्या. हे राज्यघटनेच्या बाबतीत सुद्धा आपण केलेलं आहे की राज्यघटनेचं आपलं मूळ पुस्तक की ज्याच्यातून तुमचा अभ्यास पूर्ण होतोय. त्यानंतर या संपूर्ण गोष्टींचा संपूर्ण पुस्तकाचं जो सार आहे तो सार आपल्या ह्या रिव्हिजन नोट्सच्या माध्यमातून सुरू होतोय. राहिली गोष्ट होती ती म्हणजे आता प्रॅक्टिस. आणि प्रॅक्टिस कशाची, तर आपल्या PYQची प्रॅक्टिस. आणि त्यासाठी आपण हा जो आपला संच आहे या 5 पुस्तकांच्या माध्यमातून ह्या सगळ्या PYQचा आपण एक संच पूर्ण तयार केलेला आहे. तसं बघितलं तर आपण 2017 साली हा पहिल्यांदा संच तयार केला होता, वेगळ्या स्वरूपात होता, पण मधल्या काळामध्ये मात्र तो काही पूर्ण रिवाइज करणं काही शक्य झालं नाही. आता साधारणतः मी गेल्या एखाद्या वर्षापासून याच्यावर वर्क करत होतो आणि फायनली मात्र ते फ्रक्टिफाय झालेलं आहे. आणि आता सध्या या 5 वेगळ्या म्हणजे आपल्या संपूर्ण राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेचा सिलेबस, कंबाईन म्हणजे B आणि C त्याच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेचा सिलेबस, आणि त्याचप्रमाणे पूर्वीचे जे काही राज्यसेवेच्या मुख्य परीक्षांचा सिलेबस आणि त्याचे प्रश्न होते यांचा सगळ्यांचा समावेश असलेले हे चॅप्टर वाईज पद्धतीने आपण ही सगळी पुस्तकं तयार केलेली आहेत. त्याचप्रमाणे इतर ज्या काही परीक्षा येतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल फॉरेस्ट्रीच्या परीक्षा येतात, कृषी सेवेच्या परीक्षा येतात, तर अशा ज्या काही आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या उर्वरित इतर परीक्षा आहेत त्यातले जे काही रिलेव्हंट क्वेश्चन्स आहेत, तर हे सगळे प्रश्न आता एकदम सोप्या साध्या पद्धतीने सुटसुटीत पद्धतीने आपण ह्या संचामध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर थोडक्यात मी काही महत्वाची वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो. त्यातलं सगळ्यात पहिलं महत्वाचं वैशिष्ट्य तुम्हाला हे दिसेल की ती म्हणजे या संचाची रचना कशी केलेली आहे. तर 5 संच केलेले आहेत. 5 संचांमध्ये 5 वेगळ्या प्रकारचे विषय, काही संचामध्ये एकापेक्षा जास्त विषय घेण्यात आलेले आहेत. त्यामुळे पहिलं तर हे झालं ते म्हणजे सब्जेक्ट वाईज आपण त्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन केलं, म्हणजे पहिला पॉईंट झाला सब्जेक्ट वाईज. दुसरी गोष्ट ते प्रत्येक सब्जेक्टमध्ये म्हणजे प्रत्येक पुस्तकाच्या त्या संबंधित सब्जेक्टमध्ये रचना करण्यात आलेली आहे ती म्हणजे चॅप्टर वाईज. आणि ही सगळी रचना सुद्धा आपण आणि मुळातच तुम्ही ज्या पुस्तकातून अभ्यास करतायत त्या पुस्तकाच्याच क्रमानुसार करण्यात आलेली आहे. त्यामुळे हे सोपं पण होणार आहे तुम्हाला. म्हणजे तुम्ही याच्यातला पहिला चॅप्टर बघितला तर त्याच पहिल्या चॅप्टरवरचे प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये दिसतील, दुसऱ्या चॅप्टरवरचे, तिसऱ्या चॅप्टरवरचे, असे महत्वाचे सगळे टॉपिक्स त्यानुसार प्रश्नांची सगळ्यांची अरेंजमेंट केलेली आहे. म्हणून दुसरा पॉईंट आला तो म्हणजे काय म्हणता येईल टॉपिक वाईज अनालिसिस. आणि आता प्रत्येक टॉपिकमध्ये मग पुन्हा आपण वेगवेगळ्या एक्झामच्या माध्यमातून अनालिसिस केलेलं आहे. म्हणजे आता एक्झाम आता बेसिकली ब्रॉड प्रत्येक टॉपिकमध्ये आपण विभाजन केलेलं आहे 4 वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षांचं. पहिलं तर आपण राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेमध्ये आलेले त्या टॉपिकवरचे गेल्या काही वर्षांचे प्रश्न. त्यानंतर राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेमध्ये जे काही त्याच्यावरचे प्रश्न आलेले आहेत ते प्रश्न, जरी आता राज्यसेवेची मुख्य परीक्षा ही वर्णनात्मक झालेली असली तरी थोडंसं काय म्हणता येईल आपल्याला अनालिसिस करण्याच्या दृष्टिकोनातून इव्हन त्याच्यातल्या काही प्रश्नांची पण प्रॅक्टिस करण्यासाठी ते वापरता येऊ शकतील. म्हणजे हा पॉईंट झाला. त्यानंतर आपण कंबाईनच्या ग्रुप B आणि नंतर ग्रुप C यांच्याशी संबंधित आलेल्या सगळ्या प्रश्नांचे अशा रीतीने आपण वर्गीकरण केलेलं आहे. म्हणजे तिसरा अनालिसिस झालं ते म्हणजे एक्झाम वाईज झालं. आणि आता प्रत्येक एक्झामच्या दृष्टिकोनातून इयर वाईज सुद्धा आपण अनालिसिस केलेलं आहे. आणि इयर वाईज अनालिसिस करताना आपण उलटा क्रम केलेला आहे. 2025 पासून तर 2013 पर्यंतचा असा उलटा क्रम केलेला आहे. पण त्याच्यातही आपण 2 टप्पे अशा रीतीने केलेले आहेत. तर 2 टप्पे कसे केलेले आहेत आणि का केलेले आहेत याचा पण अंदाज घ्या. त्यातला पहिला टप्पा घेतलाय 2025 पासून तर मागच्या 2020 पर्यंतच्या सगळ्या प्रश्नपत्रिका. आणि दुसरा टप्पा घेतलाय 2019 पासून तर 2000 पूर्वीच्या म्हणजे 2011च्या. म्हणजे 2011 ते 19 हा दुसरा टप्पा आणि नंतर 2020 ते 25 हा पहिला टप्पा. अशा पद्धतीने ह्या सगळ्या प्रश्नांची रचना करण्यात आलेली आहे. आणि ती रचना करण्याचं कारण मूळ असं आहे कारण प्रश्नाचा जर तुम्ही पॅटर्न बघितला तर त्याच्यामध्ये भरपूर चेंजेस होत गेलेले असं तुम्हाला दिसेल. सुरुवातीचे प्रश्न तुलनेने रिलेटिव्हली सिम्पलर असायचे आणि 1 लाइनर जास्त प्रश्न त्याच्यामध्ये असायचे आणि फॅक्च्युअल डेटावर सुद्धा प्रश्न जास्त विचारलेले असायचे. हा ट्रेंड साधारणतः 2011 पासून तर 2017, 18, 19 पर्यंत तो चालला. पण 19 नंतर जर तुम्ही प्रश्नांचा पॅटर्न बघितला तर बऱ्याच प्रमाणात प्रश्नांची क्वालिटी सुधारलेली आहे.
आकड्यांवरचे विचारले जाणाऱ्या प्रश्नांची संख्या कमी झालेली आहे आणि बऱ्याच ठिकाणी तुम्हाला फक्त एक सिंगल स्टेट लाईनचे वन लाईनचे क्वेश्चन्स नाही तर मग विधानं दिलेली असून मग या विधानांपैकी कोणती योग्य आहेत कोणती अयोग्य आहेत असे थोडेसे ऍडव्हान्स लेवलचे क्वेश्चन्स तुम्हाला दिसत आहेत. आणि त्याच्यामुळे आताचा तुमचा पुढचा अभ्यास हा अलीकडच्या लेटेस्ट प्रश्नाच्या टेंडन्सीनुसार झाला पाहिजे. तर पूर्वीचं एवढं काही वाचायची आवश्यकता म्हणजे तुम्हाला ट्रेंड अनालिसिस करण्यासाठी पूर्वीचा ट्रेंड नाही पण पूर्वीच्या प्रश्नांचा वापर तुम्हाला प्रॅक्टिस म्हणून करता यावा यासाठी अशा रीतीने हे 2 गट केलेले आहेत. म्हणजे थोडक्यात आता सध्या काय ट्रेंड चालू आहे आणि आता सध्या कशा प्रकारचे प्रश्न येतील याचं आकलन तुम्हाला करण्यासाठी 2025 ते मागचं 2020 च्या प्रश्नांचा वापर करता येईल आणि 2019 पासून 2011 पर्यंतच्या प्रश्नांचा वापर मुख्यतः प्रॅक्टिसचा भाग म्हणून कल समजून घेण्यासाठी नाही तर प्रॅक्टिसचा भाग म्हणून करण्यासाठी किंवा वापर करण्यासाठी तुम्हाला त्याचा वापर करता येईल अशा पद्धतीने हे केलेलं आहे की जेणेकरून एकदम तुम्हाला ही सगळी परीक्षा जास्तीत जास्त सोपी व्हावी यासाठी हे आता काहीच राहिलेलं नाही असं मला वाटतंय. मूळ पुस्तक आहे त्या पुस्तकाच्या रिव्हिजन पण झाल्यात आणि आता त्याचं PYQचं पुस्तक जर तुम्हाला आलं असेल तर ऍटलिस्ट ह्या जे 2 विषय माझे आहेत अर्थशास्त्र राज्यघटना याच्या बाबतीत तर कुठलाही प्रॉब्लेम आला नाही पाहिजे. कारण दरवर्षी मुलं येऊन मला सांगतात आम्हाला 15 पैकी 14 मिळाले 15 पैकी 13 मिळाले आणि फक्त या सगळ्या गोष्टीच्या आधारावर तर त्याला वरचा अजून एक कडी म्हणायची झाली तर हे आलेलं आहे. सेम त्याचप्रमाणे इतिहासाच्या पुस्तकाचं सुद्धा अपडेशन माझं चालू आहे आणि ते एकदा आलं इव्हन त्याची सुद्धा बरीचशी गरज ती सगळीच गरज म्हणजे युपीएससीच्या पूर्व मुख्यपासून तर कंबाईनच्या पूर्व मुख्यपर्यंत तर या सगळ्या परीक्षांसाठी एकच सिंगल आपली टॅग लाईन आहे वन स्टॉप सोल्युशन. तर असं वन स्टॉप सोल्युशन म्हणून पण ते वापरता येईल. असं करत करत या सगळ्या परीक्षेचा काय म्हणता येईल तर सोपं करण्याचा प्रकार हा केलेला आहे. अजून काय खास आहे या पुस्तकांमध्ये तर तुम्ही सुरुवातीला जर बघितलं तर या वेगवेगळ्या परीक्षांमध्ये आतापर्यंत गेल्या काही वर्षांमध्ये कट ऑफ किती लागलेला आहे हा सगळा कट ऑफ या सगळ्या कॅटेगरीनुसार दिलेला आहे. याचा अंदाज घेऊन आपल्याला आपापल्या कॅटेगरीनुसार आपल्याला किती स्कोर करण्याची आवश्यकता आहे याची सुद्धा तुम्हाला व्यवस्थितपणे याचा अंदाज तुम्हाला व्यवस्थित येईल. तर हे खास वैशिष्ट्य तुम्हाला या ठिकाणी दिसतंय. तर सुरुवातीला या ठिकाणी राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेचा गेल्या 3 वर्षांचा अंदाज आहे 22, 23 आणि 24 या 3 वर्षांचा आहे. त्यानंतर कंबाईन च्या ग्रुप बीच्या पूर्व परीक्षेचा 22, 23 आणि आता 24 आणि ते सुद्धा PSI नुसार वेगळा STI नुसार वेगळा ASO नुसार वेगळा तर अशा रीतीने सगळा कट ऑफ वेगवेगळा करून दिलेला आहे. त्यामुळे तुम्हाला चांगला बेटर अंदाज घेता येईल. म्हणजे इयर नुसार पण आहे पोस्ट नुसार पण आहे आणि कॅटेगरीनुसार सुद्धा हा सगळा आयोगामार्फत जसा दिला जातो सेम त्याच पद्धतीने आहे. पुढच्या पानावर गट क मध्ये आतापर्यंत जे काही सगळे पेपर्सचा कट ऑफ लागलेला अलीकडच्या 2 वर्षांचा तर तो त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि तुम्ही बघितलं असेल की आता जस्ट मागच्या आठवड्यात ग्रुप सी ची पूर्व परीक्षेचा रिझल्ट आणि त्याचा कट ऑफ लागलाय पण तोपर्यंत मात्र हे प्रिंटिंगला गेलेलं असल्यामुळे या ठिकाणी ही सगळी हा कॉलम रिकामा ठेवलेला आहे. तर ते तुमच्याकडे कुठे असेल तर तुम्ही ते या ठिकाणी जर भरलं तर तुम्हाला गेल्या 3 वर्षांचा सगळा अंदाज या पुस्तकाच्या ह्या सगळ्या याच्या माध्यमातून येऊ शकेल. तर हे झाल्यानंतर मात्र आतापर्यंत म्हणजे या पुस्तकाची रचना कशी आहे त्याचा हा सगळा पॉइंट आहे. तर कोणते चॅप्टर्स आहेत प्रत्येक चॅप्टरमध्ये आतापर्यंत आलेल्या प्रश्नांची संख्या किती आहे आणि मग पुढे गेल्या आपण जर म्हटलं की 2025 ते 2020 याचा ट्रेंड म्हणून 2020 ते 25 दरम्यान आलेल्या टोटल प्रश्नांची संख्या याच्यातून तुम्हाला काय सगळ्यात महत्वाचा मुद्दा लक्षात येईल की ह्या सगळ्या परीक्षेपैकी मध्ये आपण सगळ्या गोष्टी वाचत असतो पण त्यापैकी जास्त महत्वाच्या गोष्टी कोणत्या त्या कशा आयडेंटिफाय करायच्या तर कशावर जास्त प्रश्न आलेले आहेत तर त्यानुसार आपल्याला अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट करता येऊ शकेल. त्यामुळे हे एकदम सोपं होणार आहे तुमच्यासाठी आणि बऱ्याच मुलांचे एक मोठी जी एक समस्या असते की नक्की काय वाचायचं काय सोडायचं तर याचा एक अंदाज तुम्हाला याच्यावरून येऊ शकेल की ज्या टॉपिक्सवर जास्तीत जास्त प्रश्न आतापर्यंत आलेले आहेत त्यांना तुम्ही प्रायमरी इम्पॉर्टन्स दिला पाहिजे. ज्याच्यावर कमी प्रश्न आलेले आहेत त्याच्यावरचा थोडासा भर तुम्ही कमी केला तरी सुद्धा चालेल. किंवा असंही लक्षात येईल तुम्हाला की ज्या टॉपिकवर कमी प्रश्न आलेले आहेत त्याला प्रायमसी मिळायला नको म्हणजे याचा अर्थ त्याच्यावर तुमचं प्राथमिक लक्ष असायला नको. म्हणून आपण एक वाक्य वापरतो बघा फर्स्ट थिंग फर्स्ट. सगळ्यात महत्वाची गोष्ट सगळ्यात आधी केली पाहिजे तर त्याचा अंदाज तुम्हाला प्रत्येक परीक्षेच्या म्हणजे या प्रत्येक विषयाच्या बाबतीत येऊ शकेल अशा पद्धतीनेच ही सगळी रचना केलेली आहे. त्यामुळे पुस्तकातले चॅप्टर्स आणि बरोबर त्याच वेळी त्याच चॅप्टरवरचे प्रश्न आणि ते सुद्धा या सगळ्या परीक्षांचे मिळून
तर ही जी काही सगळी जी एकत्रित अशा प्रकारचं हे होतंय, त्यामुळे ही परीक्षा एकदम सोपी बनवण्याच्या दृष्टिकोनातून हा सगळा प्रयत्न झालेला आहे. आणि याच्यानंतर मला नाही वाटत की तुम्हाला वेगळं काही करण्याची आवश्यकता आहे. फार फार तर तुम्ही करंट डेव्हलपमेंट्स आणि त्या चॅप्टरच्या गोष्टी करू शकतात. अदरवाईज ॲज आय सेड अर्लियर, मूळ पुस्तक, त्याच्या रिव्हिजन नोट्स आणि त्याच्या ह्या PYQs याच्या आधारावर ही परीक्षा निश्चितच तुम्हाला सोपी होईल, सहज समजण्यासारखी आणि सुगम होईल असं म्हणायला काही हरकत नाही. तर ही या पुस्तकाची वैशिष्ट्य आहेत. एक महत्वाचं वैशिष्ट्य असं पण आहे की जी मुलांची मागणी असते की विज्ञानाचे प्रश्न त्यांना मराठीतून सहसा कळत नाहीत. तर बऱ्याच जणांनी विज्ञानाचा अभ्यास मुळात मराठीतून केलेला नसतो, इंग्लिशमधून केलेला असतो. त्यामुळे विज्ञानाच्या पुस्तकामध्ये आपण इव्हन ते सगळे इंग्रजी प्रश्न सुद्धा त्या ठिकाणी घेतलेले, म्हणजे मराठी प्रश्न, इंग्रजी प्रश्न, जसं ज्या पद्धतीने आपली आयोगाच्या प्रश्नांची रचना असते त्याच पद्धतीने ते घेतलेले आहेत. काही मुलांची मागणी होती की याच्यात पण इंग्रजी सगळे करा, पण आता इंग्रजी सगळं करायचं म्हटलं तर हे सगळं दुप्पट होऊन जाईल, उगीच पानं वाढतील आणि कॉस्ट वाढेल, या सगळ्या कारणांमुळे इतर ठिकाणी केलेलं ते इंग्रजी प्रश्न टाकलेले नाही आहेत. पण आता बघूया मुलांच्या काय मागणी आहेत, त्याच्यानुसार वेगळं स्वतंत्र सुद्धा करता येऊ शकेल किंवा यात ऍड करता येऊ शकेल, किंवा काही काही ठिकाणी इंग्लिश महत्वाचे टर्म्स तरी लिहिता येऊ शकतील. अशा पद्धतीने ते करण्याचा प्रयत्न करूया. पण सायन्ससाठी मात्र हे निश्चितच अशा रीतीने केलेलं आहे. त्यानंतर कंबाईनच्या परीक्षांसाठी जो उरलेला काही सिलेबस आहे, फॉर एक्झाम्पल ते जे महत्वाचे सेवा हक्क कायदा वगैरे हे जे कायदे आहेत त्या कायद्यांचं सुद्धा याच्यामध्ये ते मला वाटतं एका चॅप्टरमध्ये ते घेण्यात आलेले आहेत. म्हणून हे पुस्तकांची मी नावं पण वाचून दाखवतो का. पहिलं तर आहे भारतीय अर्थव्यवस्थेचं, दुसरं आहे भारतीय राज्यघटनेचं, तिसरं आहे इतिहासाचं की ज्याच्यात प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक, अर्थात कंबाईनच्या परीक्षांना प्राचीन मध्ययुगीन नाही तर राज्यसेवेच्या प्राचीन मध्ययुगीन, आणि 5वा संचय सामान्य विज्ञान, इव्हन तंत्रज्ञानाच्या सगळे प्रश्न आणि चालू घडामोडीचे प्रश्न. बऱ्याचशा याच्यामध्ये चालू घडामोडींचा तिसरा पॉईंट राहिला मला वाटतं. तिसरा आहे भूगोल आणि पर्यावरण. भूगोल, त्यानंतर पर्यावरणाचा वेगळा आपला प्रिलिमच्या सिलेबसमध्ये राज्यसेवेच्या याच्यात वेगळा मुद्दा दिलेला आहे, पण ते सगळे एकत्र केलेले आहेत. जगाचा भूगोल, भारताचा भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल आणि पर्यावरण अशा सगळ्या गोष्टी एकत्र केलेल्या आहेत. आणि एक मला मुद्दा सांगायचा होता की चालू घडामोडींचा एक पॉईंट सांगायचा होता की बऱ्याचशे इतर जे काही बऱ्याचशा पुस्तकांमध्ये चालू घडामोडींचा नक्की ट्रेंड कसा आहे हा दिलेला नसतो. म्हणजे मग आपण जेव्हा प्रश्न वेगळे करतो तेव्हा विषयानुसारच केलेले असतात. पण यांचं एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे की 5व्या संचामध्ये चालू घडामोडीचा गेल्या 5 वर्षांचा ट्रेंड सुद्धा दिलेला आहे. त्यावरून तुम्हाला याच्यात पुन्हा अजून एक लेख पण दिलेला आहे की चालू घडामोडींचा अभ्यास करताना नक्की कुठल्या गोष्टींवर भर दिला पाहिजे याची एक लिस्ट दिलेली आहे. तर ती लिस्ट आणि प्रश्न हे जर तुम्ही घेतलं तर मात्र तुम्हाला ह्या सगळ्या चालू घडामोडींच्या अभ्यासाचा ट्रेंड सुद्धा व्यवस्थितपणे लक्षात येऊ शकेल. आधीच्या दिलेलं नाही, कारण आता जुन्या जे काही चालू घडामोडी त्या काय आजच्या दृष्टिकोनातून रिलेव्हंट राहिलेलं नाही. त्यामुळे गेल्या 5 वर्षांच्या चालू घडामोडींचा ट्रेंड बघून तुम्हाला एक चांगला अंदाज याच्या माध्यमातून मिळवता येऊ शकेल असा आहे. थोडक्यात एकच गोष्ट होते की एकदम सोपी गोष्ट होते. एवढं सगळं झाल्यानंतर, उपलब्ध झाल्यानंतर जर आपल्याला यश मिळत नसेल तर काहीतरी फार मोठा मिस्टेक आपल्या अभ्यासात आहे किंवा आपण अभ्यासच करत नाही आहोत किंवा अजून काही तर अशा गोष्टीची कारण त्या ठिकाणी सांगता येऊ शकेल. आणि आता महत्वाचा मुद्दा राहिला तो म्हणजे राज्यसेवेची जी नवीन वर्णनात्मक परीक्षा आहे तर त्या वर्णनात्मक परीक्षेबद्दल. तर त्यासाठी मागच्याच वर्षी आपण हा UPSCचे जे काही सगळे प्रश्न आहेत गेल्या कधीपासून बघा 2013 पासून तर 2024 पर्यंत, तर हे सगळे प्रश्न त्यांचं अनालिसिस करून त्यांच्या चॅप्टरनुसार मराठी आणि इंग्रजी, UPSCचे प्रश्न इंग्रजी आणि हिंदीमध्ये असतात, तर हे सगळं ट्रान्सफॉर्मेशन मराठीमध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे बऱ्याच जणांना नक्की वर्णनात्मकचा अभ्यास करायचा म्हणजे काय करायचा याची जी काही समस्या येते ती समस्या या माध्यमातून सुटेल असा अंदाज आहे. अर्थात त्याला बरेच दिवस झाले, बऱ्याच मुलांनी याचा वापर केलेला आहे, पण ज्यांनी केलेला नाही किंवा ज्यांना आजपर्यंत हे माहिती नाही त्यांच्यासाठी हा मुद्दा सांगतोय मी की सिलेबसचं अनालिसिस पण केलेलं आहे आणि सिलेबस मधल्या महत्वाच्या मुद्द्यानुसार गेल्या 10-15 वर्षातले सगळे प्रश्न मराठीमध्ये. तर हे सगळे पुन्हा अजून प्रत्येक टॉपिकवर आतापर्यंत किती प्रश्न येऊन गेलेले आहेत, किती मार्कांचे प्रश्न येऊन गेलेले आहेत याचे टेबल पण प्रत्येक सब्जेक्ट नुसार केलेले आहेत. यातून तुम्हाला अंदाज येईल की त्या UPSCच्या पेपर 1, 2, 3, 4 मध्ये नक्की जास्त महत्वाचे इंटरनल पॉइंट्स कोणते आहेत, मायक्रो पॉइंट्स कोणते आहेत हे सुद्धा तुम्हाला याच्या माध्यमातून लक्षात येऊ शकतील. तर हे सुद्धा एक आहे. त्यामुळे बऱ्याच गोष्टी आता हळूहळू सेटल होण्याची
प्रोसेस चालू आहे. आणि याचे जे काही इतर विषयांचे जे काही मेन्सचे जे काही बुकलेट्स आहेत तर ते बुकलेट सुद्धा लवकरच उपलब्ध करून देऊन तुम्हाला त्या परीक्षेची पण गरज तुमची कमीत कमी राहील, म्हणजेच याचा अर्थ भागेल, अशा दृष्टिकोनातून आपण हे सगळे प्रयत्न चालू आहेत. सो आय विश यू व्हेरी बेस्ट ऑफ लक फॉर युजिंग दिस, अँड ॲज आय युजली सेड, हॅपी रीडिंग दीज बुक्स. थँक्यू.